तर बघा दुपारी मी सँडविच बनवले होते आणि बघा त्यामधले ब्रेडच्या स्लाईससुद्धा शिल्लक होत्या आणि घरी बघा चीजसुद्धा होतं. तर म्हटलं की आज मस्त असे ब्रेड स्लाईसचे बघा पिझ्झा बनवूया. त्यासाठी काय केलं, इथं मी ब्रेडची एक स्लाईस घेतली आहे, त्याला बघा छान असं टोमॅटो केचप लावून घेतलं आहे आणि थोडासा कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलं आहे, ते यावरती घातलं आणि वरतून छान असं चीज खिसून घेतलं आणि थोडंसं बघा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलं आणि तव्याला बघा छान तूप लावून घेतलं आणि यावरती हे ब्रेडची स्लाईस ठेवली, यावरती झाकण ठेवलं आणि हा पिझ्झा मी 3 ते 4 मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असा भाजून घेतला. तर तुम्ही बघू शकता यावरचं झाकण काढलं आहे. 2 ते 3 मिनटामध्येच आपलं चीज छान असं मेल्ट झालेलं आहे आणि घरच्या घरी बघा मस्त असा ब्रेड पिझ्झा तयार झाला आहे. इथं मी चौकोनी आकारात पिझ्झा बनवला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही ब्रेडची स्लाईस बघा यावरती वाटी ठेवून छान असा गोलाकार शेप देऊ शकता आणि त्याचेसुद्धा पिझ्झा बनवू शकता. मस्त आपला गरमागरम पिझ्झा तयार आहे. तर या सगळेजण पिझ्झा खायला आणि यासुद्धा रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा. तर बघा मस्त गरमागरम पिझ्झा तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.